नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हा वार्षिक योजनांचा निधी अखर्चित राहू नये याची दक्षता घ्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण. राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले वक्तव्य. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम. प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार आणि छायाचित्रकारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते केला सन्मान. आणि मध्य रेल्वेने LHB शक्ती यान चाचणीमध्ये घडवून आणली क्रांती. स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सचे होते सर्वत्र कौतुक. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. जिल्हा वार्षिक योजनांचा निधी अखर्चित राहू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपाययोजना तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांअंतर्गत सन 2023-24 साठीच्या मंजूर आराखड्यातील कामांच्या निधीचा पुरेपूर विनियोग करण्यात यावा. उपलब्ध होणारा निधी अखर्चित राहू नये याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपवन संरक्षक धीरज पाटील, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा, सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सन 2022-23 मध्ये सोलापूर जिल्ह्याने 100% खर्च केलेला आहे. अशाच तऱ्हेने सन 2023-24 मध्येही सर्व यंत्रणांकडून कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत. जिल्हा नियोजनातील कामांचे सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या शिफारसी, सूचना तसेच सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत. तसेच सर्व यंत्रणांनी कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. मंजूर कामे दर्जेदार व्हावी यासाठी उपाययोजना कराव्यात. ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी बैठकीत जिल्हा परिषद, नगरविकास, वनविभाग, जलसंधारण, नगरविकास, पोलीस प्रशासन आदी विभागांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. सोलापूरसाठी मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र कुठेही हलवले जाणार नाही. पवारांनी ते बारामतीला पळवून नेलेले नाही. केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीत होणार आहे, असं स्पष्टीकरण सोलापूरचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारी आदेश वाचून दाखवत दिले. सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला गेल्याने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी या केंद्रासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर त्यांनीही याबाबत मौन पाळले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत भाष्य केले. दरम्यान श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाबाबत सुविधा नसल्याने केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार आहे. सोलापूरला मंजूर झालेले मूळ केंद्र कुठेही हलवले जाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी शासकीय आदेश वाचून दाखवत प्रशिक्षण केंद्राबाबत स्पष्टीकरण दिले. हैदराबाद येथील IIMR या कंपनीने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी नियोजन मंडळातून देण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. या निधीमुळे गेलेलं प्रशिक्षण केंद्र परत येईल किंवा नव्याने एखादं प्रशिक्षण केंद्र मंजूर होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाचे प्रशिक्षण केंद्र बारामतीला जावे असे मी म्हणतच नाही. बारामतीवाल्यांनी विकास करण्याचं काम अनेक वर्ष केलेलं आहे. त्यांना जनतेची साथही मिळाली आहे.
आहे याचा अर्थ मी अजित पवार आणि शरद पवार यांचे समर्थन करतोय असं नाही. पवार साहेबांच्या भूतकाळासंबंधी मी बोलणार नाही आणि त्यांनी हे केंद्र पळवून नेलं नाही. मराठा आरक्षण आंदोलकांनी दबाव निर्माण केला तेव्हा काही आमदारांनी राजीनामा देतो असं म्हटलं आणि काहींनी तो दिला सुद्धा. त्याच पद्धतीने आमदार सुभाष देशमुख यांच्यावरही तुम्ही लोकांनी या अन्न उत्कृष्टता केंद्रावरून दबाव निर्माण केला. राजकीय लोकांचा तसा शब्द असतो की वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण तो द्यायचा नसतो असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान यासह विविध विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. पहा काय म्हणाले. पहिलं तर हे 30 कोटीचं नाही, 200 कोटीचं नाही, 1000 कोटीचं नाही, 3 कोटी 90 लाखाचं आहे आपलं म्हणणं. हैदराबाद म्हणणं की नाही 3 कोटी में मी काय होतं 6 करोड 6 करोड आमदार सुभाष देशमुख असं म्हणतायत की आमचा हा प्रकल्प तिकडे गेलेला आहे. तुम्ही करण्यासाठी प्रेशर त्यांनी असं म्हटलं की मी वेळ पडले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल पण हे प्रशिक्षण केंद्र असेल काय झालं की मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी प्रेशर क्रिएट केलं. काही आमदारांनी राजीनामा दिले सुद्धा, इच्छा व्यक्त केली, दिले. तसं तुम्ही इतकं म्हणजे मी म्हणूनच तगलो. मला दिवसातून तुमच्या 20 फोन यायचे. थांबा मी माहिती घेतो. मग आता बापूंना एक पॉलिटिकल लीडर म्हणून काहीतरी म्हणाला तर त्या पॉलिटिक्समध्ये ठरलेले शब्द आहेत. वेळ प्रसंगी मी राजीनामा देतो, द्यायचा वेळ सगळ्या नसतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार आणि छायाचित्रकार यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार आणि चित्रकार यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. होळी कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सचिन कल्याण शेट्टी, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष राकेश टोळले आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रशासकीय कामकाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उद्योजक बालाजी अमाइन्सचे राम रेड्डी, प्रिसिजनचे यतीन शहा, चव्हाण समूहाचे सूर्यप्रकाश बाबू चव्हाण, ॲटलान्स समूहाचे सुबोध भुतडा, इंद्रधनुचे संचालक गणेश कोळी, करिअर पॉइंट सर्व्हिसेसचे संचालक रमेश वायसळ, सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे, MM अवताडे उद्योग समूहाचे संजय अवताडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य अधिस्वीकृतीधारक समितीचे प्रमोद बोडके, लेखक प्राध्यापक अहमद शेख, पत्रकार सागर सुरवसे, आफताब शेख, छायाचित्रकार मिलिंद राऊड, व्हिडिओग्राफर दिनेश शिंदे यांचा प्रमुख मान्यवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि तुळशीचे रोप आणि राजा शिवछत्रपती हे काव्यपुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना कार्यक्रमाचे कौतुक करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. प्रारंभी या कार्यक्रमात राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांच्या या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी करतोय. तुम्ही नाही मराठीचे प्रतिनिधी सादरची सुरुवात आहे. एकदा आपण त्यांच्याही कार्यासाठी कार्याची बात करूया. यानंतर ATP माझाचे प्रतिनिधी अफताब शेख यांनाही या ठिकाणी आणावं. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून शासक सरकारी हा प्रश्न पोहोचवताना एक मीडियाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे अफताब शेख यांचाही यथोचित सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्यांची बात आपण त्यांच्यासाठीही धन्यवाद. टाळ्यांचा प्रतिसाद नक्कीच आपण सगळ्यांनी द्यायला अशी विनंती. या प्रश्नांना किंवा या प्रश्नाला नेहमीच जनमानसापर्यंत पोहोचवण्याची त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची. असे दैनिक लोकांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष योगदान देणारे न्यूजचे योगदान देणारे सोलापूर न्यूजचे व्हिडिओग्राफर दिनेश शिंदे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. न्यूजचे सन्मान आपण या निमित्तानं करतोय. मगाचपासून आपण सगळ्या मान्यवरांचा सत्कार केला आणि त्यांना राजा शिवछत्रपती महाकाव्य या महाकाव्याचे लेखन आणि पत्रकारिता क्षेत्रामध्येही प्रत्येकाला आदर्शवत वाचावं असं त्यांचं योगदान ज्यांचं लाभलेलं आकार संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी करतोय. राजा शिवछत्रपती महाकाव्य या महाकाव्यानं
आपण इथं सगळ्या सत्ता मूर्तींना सन्मानित केलं. हे महाकाव्य त्यांनी लिहिलेलं आहे. एक उत्कृष्ट लेखक, एक पत्रकार आणि तितकेच रसिक असं साहित्यिक म्हणून आपल्याला इथे लाभलेले आहेत. गेली अनेक वर्ष सोलापूरमध्ये पत्रकारिता त्यांनी केलेली आहे आणि आज एक लेखक म्हणून आपल्या सर्वांना ते परिचित आहेत. सन्मान्य प्राध्यापक अहमद शेख, लेखक राजा शिवछत्रपती महाकाव्य यांचा सन्मान आणि या ठिकाणी हा सत्कार समारंभ सोहळा संपलेल्या मान्यवरांचे आभार. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा आडम मास्तर यांनी दिलाय. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने दत्तनगर येथील कार्यालयात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. परंतु आपल्या मागण्या आहेत त्या मागण्याकरता सरकारी अधिकारी पुढं मागं होऊ लागलेले म्हणून आपल्याला लढा करावा लागणार आहे. लढा करायचं असेल तर तुमची संघटना मजबूत पाहिजे. संघटना नसेल काही होऊ शकत नाही. म्हणून या दिनानिमित्त आपण आशावाद व्यक्त करूया की आपण जबरदस्त संघटना आचारसंहितेच्या अगोदर पिवळ्या कार्डाबद्दल करू आणि सोलापूर शहराचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलन केलर आणि लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस संघटनेच्या अध्यक्षा सुनीता अंजिखाने आणि सदस्य सलीम शेतसंदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राज्यात आचारसंहिता लागू होण्याच्या आत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आडम मास्तर यांनी दिला. प्रारंभी संघटनेचे सचिव इलियास सिद्दीकी यांनी जागतिक दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी सांगून आजच्या दिनाचे महत्त्व विशद केले. शेवटी उपस्थित बाळगोपाळांना लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे खजिनदार अखिल शेख, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेट्टी, सुनंदा गडदे, जवाहर शालगर, अशोक बल्ला, किशोर मेहता, बापू साबळे, रफिक काझी, अरुण सामल, शहाबुद्दीन शेख, मोहन कोकुल आदी मान्यवर उपस्थित होते. घोषणा दे. जागतिक अपंग दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो. दिसंबर जागतिक अपंग दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो. दिसंबर जागतिक अपंग दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो. अपंग दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो. अपंग दिवांना पीडा. मध्य रेल्वेने LHB शक्तियान चाचणीमध्ये स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटसह मोठी क्रांती घडवून आणली असून याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मध्य रेल्वेने LHB शक्ती यांची चाचणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडी बंदरच्या कोचिंग डेपोमध्ये स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सची ओळख ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि चलनातील अडचणी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. मध्य रेल्वेवरील इतर कोणत्याही कोचिंग डेपोमध्ये स्थापित केलेली ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे. दरम्यान शक्तियान अर्थात पॉवर कार ही रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि डब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाईल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. देखभाल दुरुस्तीनंतर शक्तियानची क्षमता व व्होल्टेज तपासणी केली जाते, ज्याला सामान्यतः लोड चाचणी असे म्हणतात. पूर्वी अशा चाचणी प्रक्रियेच्या वेळखाऊ स्वरूपामुळे लक्षणीय आव्हाने येत होती. या प्रक्रियेत रेल्वेचे डबे वर्गीकरण प्रक्रिया करावी लागत होती. परंतु लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडी बंदर कोचिंग डेपोमधील जागेच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अनेकदा मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते, जे डेपोमधील चलन विलंबाचे मोठे कारण होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात LHB शक्ती यानाच्या दुरुस्तीनंतर केलेल्या चाचणी दरम्यान येणाऱ्या आव्हानाचा सामना मुंबई विभागाच्या इमर्जन्सी ट्रेन लाईटनिंग शाखेने अभिनव पद्धतीने केला आहे. पूर्वी चाचणी प्रक्रियेसाठी LHB डब्याला मुख्य मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर नेणे आवश्यक असते. या कामी तासापासून ते संपूर्ण दिवसापर्यंतचा लक्षणीय विलंब होत होता. हा विलंब चलन व्यवस्थेच्या अडचणींमुळे व लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडी बंदर कोचिंग डेपोमधील रेकच्या उपलब्धतेमुळे होत असे. परिणामी प्रवासी गाड्यांसाठी अतिरिक्त शक्तियान वेळेवरती उपलब्ध होण्यात मोठा अडथळा निर्माण होत असे. स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सचा वापर अंमलात आणल्यापासून या प्रक्रियेत एक आदर्श बदल दिसत आहे. या युनिट्स लोड चाचणीनंतर रेल्वे डब्यांना पारंपरिक पद्धतीच्या अगदी विपरीतपणे अतिरिक्त शक्तियान तात्काळ सेवेसाठी जोडता येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाडी बंदर व लोकमान्य टिळक टर्मिनस कोचिंग डेपो दुरुस्ती मार्गिकेवर प्रत्येकी 2 युनिट्सची उभारणी करून
मध्य रेल्वेने तांत्रिक प्रगती आणि परिचालन कार्यक्षमतेसाठी आपली वचनबद्धता सार्थ दर्शवली आहे. प्रत्येक स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटच्या देखभालासाठी किफायतशीर अशा 9.5 लाख दराने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडी बंदर कोचिंग डेपोत दुरुस्ती मार्गिकेवर सध्या कार्यरत असलेल्या सर्व 4 युनिट्ससाठी एकूण 38 लाखांची गुंतवणूक झाली आहे. प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता सुनील कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई विभाग रजनीश कुमार गोयल आणि वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता मुंबई विभाग रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव उपाययोजना विकसित करण्यात आली आहे. कार्यप्रणाली सुधारण्यासाठी आणि सेवांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी रेल्वेच्या समर्पणाचे हे उदाहरण म्हणजे एक अग्रगण्य उपाययोजना आहे. स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सची अंमलबजावणी देखील रेल्वेच्या कामकाजात नाविन्य आणि कार्यक्षमतेसाठी रेल्वेची वचनबद्धता अधोरेखित करत असल्याचे दिसून येत आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरू असून त्या अनुषंगाने हमाल शेड पाडण्यात आले. सोलापूर रेल्वे स्थानकावर अमृत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरू असून रेल्वे स्थानक परिसरातील 4थ्या टप्प्यात हमाल शेड बिल्डिंग पाडण्यात आली. मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या सोलापूर स्थानकावर अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरू झाले असून अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत 4थ्या टप्प्यात हमाल शेड बिल्डिंग जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आली. विस्तारित रेल्वे स्थानक परिसर उपलब्ध होईल आणि प्रवाशांना इतर सुविधा करून देता येणे शक्य होईल, त्या अनुषंगाने हे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागील असणारा रामवाडीचा परिसर, ज्या ठिकाणी मागचे मुख्य गेट तयार करण्यासाठी आजूबाजूचा परिसर सपाट करण्यात आल्याचे सांगितले. नमस्कार मैडम, आपकी थोड़ी जरूरत पड़ रही है आपकी। हाँ, ये आप लोगों ने कितना सहयोग किया आप लोगों ने, ये हमारे इंटरनल लोग की नौटंकी इतनी। दरम्यान सोलापूर रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मागील भागात बुकिंग कार्यालय तयार करण्यात येत आहे आणि नवीन हमाल शेड तयार करण्यात येणार आहे. पार्किंग सुद्धा तयार होत आहे. यासाठी मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे आणि गतिशक्ती अवनीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. पैलवान सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी किताब मिळवला, त्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. फुलगाव लोणीकांत पुणे येथे झालेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील मोहोळगावचे पैलवान सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी किताब मिळवला. त्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाकडून त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला आणि पुढील हिंद केसरी ऑलिम्पिक स्पर्धेत सिकंदरने आपल्या सोलापूर, महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कार करताना अमर दुधाळ, श्रीकांत घाडगे, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रभाकर काशीत, राष्ट्रीय खेळाडू पैलवान नितीन खुर्द, किरण पवार, नगरसेवक संजय कोळी, अजित गायकवाड, मराठवाडा केसरी पैलवान आतिश मोरे, नगरसेवक राजकुमार पाटील, सूरज मोरे, वस्ताद दशरथ मिसाळ, वैजनाथ जाधव, विठ्ठल कलागते, शिवाजी परळकर, युवराज शेळके, बाळू कदम, यशवर्धन परळकर, सचिन वडघरे, देवधर जगताप तसेच तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वृत्तवेध चॅनलमध्ये बातमी प्रसिद्ध होताच लगेच दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागा झाला असून दुसऱ्या दिवशी तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अक्कलकोट वागदरी या राष्ट्रीय महामार्गावर सांगवी बुद्रुक पुलाच्या दुभाजकाला एक भला मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यात गेल्या 6 महिन्यात अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. तर या जखमीतील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची वृत्तवेध चॅनलमध्ये बातमी प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागा होऊन तात्काळ कामास सुरुवात झाली. 2 दिवसांपूर्वी निमगावचा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून जखमी झाला होता. यामध्ये बियांबी चांद शेख वय 53 राहणार निमगाव तालुका अक्कलकोट या जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या मृत्यूला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून करण्यात आली होती. गेल्या 6 महिन्यात सुमारे 30 ते 40 जण या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडत असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपेचे सोंग घेऊन या गंभीर बाबीकडे डोळेझाक करत होते. आणखी किती बळी गेल्यावर हा रस्ता दुरुस्त होणार आहे अशी बातमी दैनिक तरुण भारत आणि वृत्तवेध चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध होताच महामार्ग खाते तात्काळ कामाला लागले आणि येत्या आठवडाभरात पेव्हरिंगचे काम पूर्ण करणार असल्याची माहिती किरण हबीब शाखा अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी दिली. या राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे सदर रस्ता दुरुस्ती वेळेवर झाली नाही. त्यामुळे विनाकारण एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यात मृत्यू झालेल्या महिलेवर अवलंबून असणाऱ्या वारसदारांचे आणि जखमीदारांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांचे वारसदार आणि जखमीदारांचे भविष्य अंधकारमय होऊन आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपाने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल नळदुर्ग शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवून काँग्रेसला धूळ चारली. भाजपने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल नळदुर्ग शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना लाडू वाटून भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजप युमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोद्दार, भाजपचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे, गणेश मोरडे, बबन चौधरी, विशाल डुकरे, सुमित यादगिरे, अनिल दुस्सा यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. जिल्हा वार्षिक योजनांचा निधी अखर्चित राहू नये याची दक्षता घ्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण. राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले वक्तव्य. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम. प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार आणि छायाचित्रकारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते केला सन्मान. आणि मध्य रेल्वेने LHB शक्ती यान चाचणीमध्ये घडवून आणली क्रांती. स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सचे होते सर्वत्र कौतुक. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.